नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, माझ्या ताई दादांनो, येत्या 6 जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी. ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येत असते आणि आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजे देवउठणी एकादशी पर्यंत भगवान विष्णुदेव हे क्षीरसागरामध्ये शयन करतात आणि या 4 महिन्याला चातुर्मास असं देखील म्हटलं जातं. आषाढी एकादशी ही अतिशय अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णुदेवांची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर या दिवशी सर्वजण व्रत करत असतात. आषाढी एकादशीला व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. म्हणूनच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करत असतात. एकादशीच्या दिवशी केलेल्या जप, तप, सेवा यांचं पुण्य आपल्याला कितीतरी हजार सहस्र पटीने मिळत असतं आणि यामुळेच आपण या सर्व पापांपासून मुक्त होत असतो. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय सेवा केल्या जातात तर त्या खूप प्रभावशाली ठरत असतात आणि लवकरात लवकर त्याचं फळ जे आहे तर ते देखील आपल्याला मिळत असतं. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचा दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील नक्कीच पूर्ण होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागेल. तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा माझ्या ताई दादांनो, हा आंब्याच्या पानांचा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे आहे. कारण लाल रंग जो आहे तर तो माता लक्ष्मीचा आवडीचा अतिशय अत्यंत प्रिय रंग आहे आणि पिवळा रंग हा भगवान विष्णुदेवांचा आवडीचा आणि प्रिय रंग मानला जातो. त्यामुळे या 2 पैकी कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही आवर्जून परिधान करू शकता. यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत नित्य जे काय आपली पूजा, अर्चा, सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर भगवान विष्णुदेवांची मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर मग तो तुम्ही आता त्या दिवशी विकत आणू शकता किंवा पांडुरंगाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते. त्याचबरोबर भगवान बाळकृष्णांची मूर्ती देवघरामध्ये असते आपल्या, तर त्या मूर्तीवरती देखील तुम्ही अभिषेक करू शकता किंवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी त्या दिवशी आवर्जून एक फोटो किंवा मूर्ती घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तो फोटो असेल तर मग फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. यापैकी काहीच नसेल तर मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे पांडुरंगाच्या मूर्तीवरती ही अभिषेक केला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण जे आहे तर मंगलमय, प्रसन्नमय करायचं आहे. त्यानंतर तुळशीपत्र, पिवळी फुले तुम्हाला देवांना अर्पण करायची आहे आणि यानंतरच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. जर आपण हा उपाय करण्यापूर्वी भगवान विष्णुदेवांना प्रसन्न करून घेतले तर आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ जे
आहे तर ते मिळत असतं, कारण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे आषाढी एकादशीला. हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे तर बघा, आपल्या घरामध्ये सतत भांडणे, क्लेश, मतभेद, वादविवाद होत असेल तर आता ही भांडणे नवरा बायकोची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर व्यक्तींमध्ये असेल, त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, त्याचप्रमाणे आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते सर्व बंद झालेले असेल, तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, घरामध्ये काही दोष आहे, नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, यामुळे आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची, आपल्या पतीची प्रगती होत नसेल, घरात पैसा येत नसेल, सतत इतरांकडनं तुम्हाला पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा आहे आणि तुम्ही खूप प्रयत्न करताय, कष्ट करताय, तरीही तुमची कोणतीही इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही, यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो का करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू लागणार आहे ते म्हणजे थोडासा तुम्हाला पावसाचं पाणी हे सगळीकडेच पाऊस पडत आहे, त्यामुळे तुम्हाला एक ग्लास भरून पावसाचं पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही एक तांब्या भरून देखील घेऊ शकता, तांब्या घेताना तांब्याचा तांब्या घ्या किंवा मग स्टीलचा घेऊ शकता, काही हरकत नाही, कारण आता पावसाळा चालू आहे आणि पावसाचं पाणी आपण सहज आणि इझी धरू शकतो, तर तुम्हाला ते पाणी पकडायचं आहे, म्हणजे भांड्यामध्ये घ्यायचं आहे. एवढंच नाही भेटलं तर मग अगदी एक ग्लास भरून तुम्ही पाणी घेतलं तरीही चालेल. यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला जोड वात म्हणजे 2 कापसाची वात जी आहे तर ती लावायची आहे. त्यानंतर शुद्ध गाईचं तूप, त्यामध्ये तुम्हाला दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तूप नसेल तर मग तेल टाकू शकता आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. चिमूटभर हळद तुम्हाला त्या पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायची आहे आणि सोबतच तुम्हाला 2 अगरबत्ती ज्या आहेत तर त्या लावून घ्यायच्या आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडाजवळ जायचं आहे. बघा, प्रत्येकाच्या घरी आंब्याचं झाड हे असतंच, त्यामुळे तुम्ही सहज हा उपाय करू शकता. आपल्या सर्वांनाच माहित आहे की आंब्याची पानं ही आपण पूजेमध्ये वापरत नसतो. जर पूजेमध्ये आंब्याची पानं नसेल तर ती पूजा देखील अधुरी मानली जाते, अपूर्ण समजली जाते. आंब्याच्या झाडांमध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करण्याची ताकद देखील या आंब्याच्या झाडामध्ये असते. आंब्याच्या झाडांच्या मुळापासून ते पानांपर्यंत पूजा केली जाते. आंब्याचे पान असेल, फळ असेल, मूळ असेल किंवा आंब्याचं खोड असेल तर या सर्व वस्तू धार्मिक विधीमध्ये आवर्जून वापरल्या जातात आणि या वृक्षामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच आषाढी एकादशीला आपण या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतात. आता या सर्व वस्तू तुम्हाला आंब्याच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे आणि सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर आपण जो तुपाचा दिवा घेतलेला आहे तर तो तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर हे पाणी जे आहे तर ते पाणी तुम्हाला आंब्याच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. थोडंसं खोडावरही पडेल आणि मुळाशीही जाईल, अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण केल्यानंतर त्या झाडाला तुम्हाला 7 प्रदक्षिणा किंवा 11 प्रदक्षिणा ज्या आहे तर त्या आवर्जून करायच्या आहे. तुमची नजर या झाडाच्या खोडापाशी तुम्हाला जिथे तुम्ही पाणी अर्पण केलेलं आहे पावसाचं किंवा जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे तुमची नजर जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमची जी काही इच्छा, आकांक्षा, मनोकामना आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अगदी तळमळीने मनोभावे
प्रार्थना करायची आहे. यानंतर तुमचा उजवा हात या झाडाच्या खोडाला लावायचा आहे आणि तुमच्या परत पुन्हा एकदा तुमच्या मनातील जी काय इच्छा आहे तर ती तुम्हाला कळकळीने व्यक्त करायची आहे. ही तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला आंब्याची 7 पानं जी आहेत तर ती 7 पानं जर खाली गळून पडलेली असेल तर तीच तुम्हाला घ्यायची आहे. नसेल तर तुम्ही दोन्ही हात जोडून क्षमा याचना करा आणि प्रार्थना करा की मी यासाठी ही पानं घेत आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आणि ही पानं तुम्ही कशासाठी घेत आहे तशी तुम्हाला प्रार्थना करून क्षमा याचना मागायची आहे. आणि यानंतर ही 7 पानं तुम्हाला तोडायची आहे. यानंतर तुम्हाला ही 7 पानं घरी घेऊन यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे. एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कोरं कापड जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही 7 आंब्याची पानं बांधायची आहे. एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा धागा तुम्हाला जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही 7 आंब्याची पानं जी आहेत तर ती यानंतर तुम्हाला यामध्ये बांधायची आहे. आणि यानंतर तुम्हाला याचं एक तोरण बनवायचं आहे. आणि हे तोरण आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे त्या दरवाजावरती तुम्हाला लावायचं आहे. हे तोरण आषाढी एकादशीला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होऊन प्रसन्न होते, आपल्या घरात अखंड स्वरूपात निवास करते. त्याचप्रमाणे आंब्याची पानं ही नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात. हे तोरण लावल्याने आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती किंवा अलक्ष्मी, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, नजरबाधा ही संपूर्णपणे नष्ट होते. तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. पहा, पावसाचं पाणी जे असतं तर ते गंगेच्या पाण्यासमान मानलं जातं. हे पाणी अतिशय पवित्र मानलं जातं. कारण पावसाचं पाणी जे आहे तर ते सर्व पवित्र नद्यांमध्ये पडत असतं आणि त्याचाच बाष्पीभवन होऊन पाऊस हा पडत असतो. आणि म्हणूनच हे पाणी गंगेच्या पाण्यासमान मानलं जातं. हे पाणी इतकं पवित्र मानलं जातं की बरेच जण पहिला पाऊस झाल्यानंतर पावसाचं पाणी साठवून ते एका कलशामध्ये भरून त्या आपल्या देवघरामध्ये ठेवतात आणि त्या पाण्याची पूजा देखील करत असतात. इतकं महत्त्व या पावसाच्या पाण्याला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणे होत असेल, दोघांचं अजिबात पटत नसेल, कोणत्याही गोष्टीवरून सतत वादविवाद होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेले तर त्याचं रूपांतर हे भांडणाच्या स्वरूपामध्ये होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये पावसाचं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या बेडरूम मध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला 6 महिने, वर्षभर जोपर्यंत हे पाणी राहील ते पाणी तसंच तुम्हाला ठेवायचं आहे. यासाठी एखादी बॉटल घेतली आणि त्या बॉटलमध्ये हे पाणी भरून ठेवलं तरीही चालेल. जेव्हा तुम्ही हे पाणी तुमच्या बेडरूम मध्ये ठेवता त्यावेळी तुम्ही झोपताना तिथे ठेवता तेव्हा तुमच्यामध्ये जे काही वादविवाद आहेत तर ते कमी होतात. दोघांमध्ये प्रेमाचं नातं जे आहे, एक गोडवा जो आहे तर तो निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणूनच तुम्ही हा उपाय देखील करू शकता. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असतो तर सतत नकारात्मक विचार करत असतो किंवा त्याला सतत वाईट वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट गोष्टी घडणार आहे, सतत टेन्शन मध्ये असतो, सतत इतर विचार करत असतो. तर अशा व्यक्तीने काय करायचं आहे बघा, पाऊस आल्यानंतर ना पावसामध्ये काही वेळासाठी थोडासा उभं राहायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पावसामध्ये उभे राहता त्यावेळी तुमचं सर्व टेन्शन निघून जातं. तुम्ही जे काही नकारात्मक विचार करता, वाईट विचार तुमच्या मनामध्ये ऑटोमॅटिक येतात तर ते देखील नष्ट होतात. तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जी समस्या असेल, जो उपाय शक्य असेल तो उपाय जास्तीत जास्त आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील किंवा तुमच्या नातेवाईकांना
नातेवाईकांना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा. तुम्हीही उपायांचा सेवेचा लाभ घ्या आणि इतरांनाही लाभ घेऊ द्या. कारण अशा तिथी अशा सेवा उपाय जे आहे तर ते आपण काही उपाय सेवा जे आहे तर त्या वर्षातून फक्त एकदाच करू शकतो. त्यामुळे आपल्यापासून जर कुणाचं चांगलं होत असेल तर आवर्जून त्यांना देखील तुम्ही सांगू शकता, उपाय करू शकता. तर फक्त उपाय करताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. त्यावेळीच तुम्हाला त्या उपायांचा सेवेचा लाभ जो आहे तर तो नक्कीच मिळेल. तर सांगितल्याप्रमाणे उपाय जरूर करून बघा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला ओम साईराम.